मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे। तर आज आपण मराठी व्याकरणामधला वचन हा भाग पाहणार आहोत। तर हे जे व्याकरण आहे ते सर्वच वर्गासाठी उपयोगाचं आहे। त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा उपयोगी पडतं। ठीक आहे, वचन, एकवचन, अनेक वचन खूप परीक्षेमध्ये विचारलं जातं। त्यामुळे या वचनचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपण त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत। तर वचनचं मी वाचून घेते, पहा। वस्तू एक आहेत, वस्तू एक आहेत का अनेक आहेत हे कळते त्यास नामाचे वचन म्हणतात। वचन म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे। म्हणजे एखादी वस्तू एक आहे की अनेक आहे, खूप सारे आहेत, त्याच्यावरून आपण काय समजतं आपल्याला की ते त्या नामाचं वचन आहे, ते एक वचन आहे की अनेक वचन हे कळतं। एक वचन जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते। म्हणजे एकच वस्तू आहे असं कळतं आपल्याला। एक पेन, एक वही, म्हणजे त्यामध्ये सगळ्यामध्ये एकच वस्तू असणार। एक वचनी सर्व नामे मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण। अनेक वचन जेव्हा नामावरून अनेक वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते। अनेक वचनी सर्व नामे आम्ही, तुम्ही, ते, त्या, जे, ह्या, त्या आणि ती। तर पुल्लिंगी नामाचे अनेक वचन दिलेले आहे। ते सर्व पुल्लिंगी नामं आहेत आणि त्याचं अनेक वचन कशा प्रकारे केलं आहे ते दिलेलं आहे। एक वचन आणि अनेक वचन असे दोन गट केलेले आहेत। बघा, एक वचनमध्ये डब्बा, त्याचं अनेक वचन काय होईल? डबे। आंबा, आंबे। ओढा, ओढे। कुत्रा, कुत्रे। भाला, भाले। मासा, मासे। दरवाजा, दरवाजे। कावळा, कावळे। त्याच्यानंतर दुसरा आहे कोल्हा, कोल्हे। झरा, झरे। पंखा, पंखे। रस्ता, रस्ते। वडा, वडे। घोडा, खूप सारे घोडे म्हणतो आपण, घोडा एकच। मळा, मळे। बगळा, बगळे। राजा, राजे। ससा, ससे। महिना, म्हणजे आता एकच महिना झाला असेल तर आपण काय म्हणतो? महिना म्हणतो। त्याच्यानंतर खूप महिने झाले असतील तर म्हणजे खूप दिवस, त्याला आपण खूप महिने म्हणतो। जसं रेडा, रेडे। काटा, काटे। बोका, बोके। माळा, माळे। वाडा, वाडे। त्याच्यानंतर काही पुल्लिंगी नामे एक वचन व अनेक वचनामध्ये सारखेच असतात। आता पहिल्या आपण याच्यामध्ये पाहिलं की पुल्लिंगी नामाचे अनेक वचन सुद्धा केलेले आहेत, पण हे जे खाली दिलेले आहेत ते असे काही पुल्लिंगी नामं आहेत की त्यांचं अनेक वचनामध्ये ते सारखेच असतात। त्यांच्यामध्ये अनेक वचन वेगळं काही होत नाही। जसं की गहू, गहूचं गहूच येणार। त्याच्यानंतर मामा, खूप मामा आहेत मला, तर मामाला मामाच म्हणतो की नाही अनेक असले तरी पण। तर तसं ह्याच्यामध्ये अनेक वचनामध्ये ते सारखेच असतात। अण्णा, अण्णा। आजोबा, आजोबा। तेली, तेली। फोन, फोन। गुरु, गुरु। पथ, पथला पण खूप सारे पथ असले तर काय पथे म्हणणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याला पथच म्हणणार। ठीक आहे। काका, काका। बाबा, त्याचं बाबाच होणार। उंदीर, उंदीर। कोण, कोण। कागद, 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 कागद। त्याच्यानंतर लाडू, लाडू। चेंडू, चेंडूचं चेंडूच होणार। त्यानंतर शिंपी, शिंपी। दिवस, दिवस। फोटो, फोटोचं फोटोच होणार। देव, देवचं अनेक वचन देवच। पेन, पेना। पक्षी, पक्षी। दिवस, दिवस, हे दिवस दिवस दोन वेळेस आलेला आहे। साधू आणि साधू। याच्यानंतर स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन दिलेले आहेत, ते पाहून घेऊ आपण। तर तुम्ही तुमच्या मुलांना फक्त रोज व्हिडिओ जरी ऐकवले तरी कसं मुलांना रोज ऐकून ऐकून ते पाठ होऊन जातात, त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये ते लगेच लक्षात येतात। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण त्यांना दाखवत जा।
किंवा फक्त ऐकवला तरी चालेल, त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात राहतात. आता स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन पाहायचे आहे आपल्याला. खारीक, खारका, चूक, चुका, तार, तारा, भिंत, भिंती, सून, सुना, वेळ, वेळा, भाकरी, भाकऱ्या, समयी, समया, टाचणी, टाचण्या, सुई, सुया, वही, वह्या, वाटी, वाट्या. त्याच्यानंतर दुसऱ्या गटात दिलेला आहे गाय, गाई, गंमत, गंमती, जीभ, जिभा, माळ, माळा, घड्याळ, घड्याळी, वीट, विटा, चटई, चटया, आजी, आजा, नदी, नद्या, शेळी, शेळ्या, माडी, माड्या, पंती, पंत्या. त्याच्यानंतर जात, जाती, घार, घारचं अनेक वचन आहे घारी, तारीखचं अनेक वचन आहे तारखा, म्हैस, म्हशी, विहीर, विहिरी, चादर, चादरी, नळी, नळ्या, बीचं अनेक वचन आहे बिया, काठीचं अनेक वचन आहे काठ्या, चांदणी, चांदण्या, बाई, बाया, लेखनी, लेखन्या. त्याच्यानंतर काही स्त्रीलिंगी नामाचे एक वचन व अनेक वचन सारखीच असतात. जसं पुल्लिंगी नामाचं एक वचन अनेक वचन सारखं होतं, तसं स्त्रीलिंगी नामाचे सुद्धा काही एक वचन अनेक वचन सारखेच असतात, सेमच असतात, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नसतो. तर त्याचे उदाहरणं पाहूत आपण. दासी, दासी, युवतीचं युवतीच येणार. त्याच्यानंतर शाळा, त्याचं अनेक वचन शाळाच येणार. प्रार्थना, त्याचं प्रार्थनाच येईल. महिला, महिला, तरुणी, तरुणी, दृष्टी, दृष्टी, रेती, रेतीचं अनेक वचन आहे रेतीच. घंटा, घंटा, दिशा, दिशा, वधूचं अनेक वचन वधू, भाषाचं अनेक वचन आहे भाषा, नारीचं अनेक वचन आहे नारी, सृष्टीचं अनेक वचन येणार सृष्टी, प्रतिमाचं अनेक वचन आहे प्रतिमा. त्याच्यानंतर देवीचं अनेक वचन देवीच येईल आणि वस्तू, वस्तू. हे झाले स्त्रीलिंगी नामाचे. आता आपल्याला पाहायचे आहेत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन. तर हे नपुंसकलिंगी हे नाम जे असतात ते पुल्लिंगी सुद्धा नसतात आणि स्त्रीलिंगी सुद्धा नसतात, त्यांना म्हणतात नपुंसकलिंगी नाम. तर याचे उदाहरणं पाहूत आपण. झाडचं अनेक वचन होईल झाडे, घर, घरे, लेकरू, लेकरे, खेडे, खेडी, छप्पर, छपरे, कूळ, कुळे. त्याच्यानंतर दुसऱ्या गटात दिलेले आहेत मत, त्याचं अनेक वचन आहे मते, फळ, फळे, तळे, त्याचं अनेक वचन आहे तळी, वासरू, वासरे, गळू, गळवे, शीत, शीते, दार, दारे, गाणे, गाणी, डोके, डोकी, लिंबूचं अनेक वचन आहे लिंबे, देऊळचं अनेक वचन आहे देवळे, हरींचं अनेक वचन आहे हरणे. त्याच्यानंतर पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाहीत. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे पदार्थवाचक म्हणजे पदार्थांचे जे नाम असतात त्यांचं अनेक वचन होत नाही. ह्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत बघा. दूध, दुधाचं अनेक वचन आहे दूधच, म्हणजे ह्यांच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे. लोणी, लोणी, सोने, सोन्याचं अनेक वचन सोनेच होणार. तांबे, तांब्याचं अनेक वचन तांबे, पाणीचं अनेक वचन आहे पाणी, रुपेचं अनेक वचन आहे रुपे, शिशे, शिशे आणि दही, दहीचं अनेक वचन आहे दही. अशा प्रकारे आपण हे सर्व वचनचे प्रकार पाहिलेले आहेत. म्हणजे पुल्लिंगी नामाचं अनेक वचन कशा प्रकारे असतं, स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आणि नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन हे सर्व पाहिलेले आहेत. याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे याचे प्रश्न उत्तर आहेत
खालील शब्द ते वचन बदलून लिहा. हे जे प्रश्न आहेत हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.